आज सर्व राज्याच्या ओबीसी बांधवांच्या आणि यांच्या मागण्या ज्या आहेत त्या टाइमने या ठिकाणी माझ्याकडून सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये मी असल्यामुळे अपेक्षित तीच भावना या ठिकाणी मी सुद्धा सरकारला या सरकारच्या समोर मांडणार आहे हे आपल्याला या निमित्ताने मी आज या ठिकाणी माझ्या दोन्ही बंधूंना उपोषण करताना भेट देण्यासाठी आलो आणि भेट देताना भलेही मंत्रिमंडळाचे मंत्री असलो तरी आज भेट देताना माझी भावना नक्कीच वेगळी आहे आणि ती भावना माझी आपण सर्वजण समजून घेऊ. ताईंनी सांगितल्याप्रमाणे आमचा कुणालाही कुठल्याही गोष्टीत आरक्षण देण्यासंबंधी विरोध नाही. ही भूमिका सरकारने सुद्धा वारंवार स्पष्ट केलेली आहे. पण सरकारने वारंवार स्पष्ट केल्यानंतर सुद्धा बहुसंख्य समाजामध्ये जर गैरसमज या बाबतीत होत असेल तर सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी स्वयंस्पष्ट या ठिकाणी नेमकं काय करणार आहे हे सर्वच समाज बांधवांना सांगितलं गेलं पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी माझी सुद्धा म्हणून मी माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आज ज्या काही मागण्यासाठी आमचे दोन संघर्ष योद्धा इथं घोषणा दिसले त्या मागण्या सरकारकडे मांडणार आहे. आजपर्यंत ज्या ज्या आंदोलनाला या देशात या राज्यात जो जो सन्मान मिळाला तो सन्मान या आंदोलनाला नाही या दोन आंदोलनकर्त्याला नाही तर यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्याला सरकारने दिला पाहिजे ही भूमिका ही खरी गोष्ट आहे की असा प्रसंग अशी वेळ या पूर्वगामी महाराष्ट्रात कधीच कुणावर येऊ नये. पण ती मधल्या काळापासून ज्या पद्धतीने यायला गेली ही परिस्थितीचा विचार सुद्धा सरकारला करावा लागेल आणि सरकारमध्ये राहून सरकारला विनंती करून सरकारला या ठिकाणी मी आपली भूमिका स्पष्टपणाने सांगणार आणि आजपर्यंत देशातल्या आणि राज्यातल्या ज्या ज्या आंदोलनाला आणि त्या आंदोलनाच्या मागण्याला सरकारने सन्मान दिला तो सन्मान या आंदोलनाला या त्यांच्या मागण्याला सुद्धा सरकारने दिला पाहिजे. आमच्या या भेटीच्या अंती वेगळ्या काही गोष्टी चर्चेच्या अंती माझ्या लक्षात आल्या त्याची मुळात सरकारमध्ये या ठिकाणी दोघा तिघांनाही बोलून या ठिकाणी लवकरात लवकर जो समज गैरसमज या ठिकाणी निर्माण होतोय तो दूर केला पाहिजे ही भूमिका स्पष्टपणाने उद्या सरकारच्या समोर मांडणार आहे. धन्यवाद. एका गोष्टीसाठी विनंती करणे कारण तुम्ही बोलत होता त्या तुमच्या आविर्भावावर मुलांवर हा कालच गेल्या बंदा
कर्तव्याचं त्यांना वागवताना येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करा आणि आपल्या सेवा करण्याची नशीब कायम करा. मला बोलत होते मी बघितलं नंबर आणि आपल्याला होते कुठेही त्यांच्या बोलण्यामध्ये अहंकार नव्हता, कुठेही त्यांच्या बोलण्यामध्ये नव्हता, कोणत्याही कुठल्या माणूस कायम बोलण्याची भाषा नव्हती. त्यामुळे मला वाटतं हे कायम ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या गोष्टांमध्ये तुमच्या बोलण्यांमध्ये कुठेही किती उत्साह दाखवणं असेल तर उत्तर करायला स्वतःची काळजी घ्या. आमची एकच विनंती एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.